नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा, सर्व सेविकाताईंचे मदतनीस ताईंचे भरपूर कमेंट आलेले की SNA स्पर्श प्रणाली म्हणजे काय आणि त्याचा कशा पद्धतीने वापर केला जाणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि अंगणवाडी केंद्रांसाठी म्हणजे अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनासाठी SNA प्रणाली का लागू करण्यात आली हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल. तर बघा ताईंनो, सर्वात अगोदर आपण SNA स्पर्श याचा संपूर्ण फुल फॉर्म काय आहे, म्हणजे याला काय म्हणतात मराठीमध्ये हे जाणून घ्या. बघा, SNA म्हणजे सिंगल नोडल एजन्सी, ज्याला SNA असं म्हटले जातात. आणि SNA स्पर्श ही एक महत्त्वपूर्ण केंद्र पुरस्कृत योजना, केंद्राच्या ज्या योजना असतात, जे केंद्राच्या योजनासाठी जो निधी असतो तो निधी वितरणासाठी भारत सरकारची एक प्रगत, पारदर्शक आणि जस्ट इन टाईम म्हणजे लगेचच्या लगेच पेमेंट करण्यासाठी ही एक प्रणाली आहे. जी केंद्र पुरस्कृत योजना आहेत त्या योजनांसाठी ही प्रणाली लागू करण्यात आली ना. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अंगणवाडीची जी ही योजना आहे ती केंद्र पुरस्कृत योजना आहे. आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीसांची जी योजना आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना, ही केंद्राची योजना आहे. भारत सरकारने ही योजना तयार केलेली आहे. त्यामुळे भारत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार, सूचनेनुसार राज्य केंद्रशासित प्रदेशांच्या ठिकाणी अंगणवाडी सेवा ही योजना राबवण्यात येते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नोंदणी आणि भरती या योजनेच्या अंमलबजावणी संबंधित सर्व बाबी संबंधित राज्य केंद्रशासित प्रदेशांवर अवलंबून आहेत. नियमानुसार बघा, नियमानुसार केंद्राकडून ही केंद्राची ही योजना असल्यामुळे जरी राज्य सरकारने काही निर्णय दिले तर त्यांना केंद्राची मंजुरी घ्यावीच लागते. अंगणवाडीची भरती प्रक्रिया असू द्या, नवीन अंगणवाडी ओपन करण्याची प्रक्रिया असू द्या किंवा इतर कोणत्याही काहीही कारण असू द्या, ते राज्य सरकारने केंद्र सरकारना कळवूनच मगच ती योजना तयार करायची असते, म्हणजे मगच त्याच्यावर अंमलबजावणी करायची असते, कारण की ही केंद्राची योजना आहे. तर बघा, नियमानुसार अंगणवाडी केंद्रासाठी केंद्र सरकारने अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस अशी 2 पदे मंजूर केलेली आहेत. अंगणवाडी केंद्रामध्ये काम करण्यासाठी फक्त महिलांनाच मंजुरी दिली आहे. म्हणजे अंगणवाडी केंद्र ही एक अशी योजना आहे, म्हणजे ही एक केंद्र सरकारने अशी योजना बनवली आहे ज्याच्यामध्ये फक्त महिलाच काम करू शकतील. अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका आणि मदतनीस या तिन्ही ठिकाणी महिलांना इतर राखीव जागा ठेवण्यात आल्या, म्हणजे पुरुषांचा अजिबात या योजनेमध्ये प्रवेश नाही. CDPO म्हणजे बालविकास प्रकल्प अधिकारी इतर ठिकाणी पुरुष असू शकतील, परंतु सुपरवायझर म्हणजे त्याला आपण मुख्य सेविका म्हणतो, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस या तिन्ही ठिकाणी खास करून महिलांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आल्याने याला केंद्रानेच मंजुरी दिलेली आहे. आता आपण पुढची माहिती पाहूया. बघा, ICDS योजनेअंतर्गत, ज्याला आपण एकात्मिक बालविकास सेवा योजना म्हणतो, त्या योजनेच्या सुरुवातीपासूनच एक अंतर्निहित देखरेख प्रणाली होती, जी प्रमाणित व्यवस्था माहिती प्रणाली म्हणजे त्याला MIS असं म्हणलं जायचं. आणि ती प्रणाली प्रत्येक राज्यातील, प्रत्येक जिल्ह्यातील योजनेच्या भौतिक प्रगतीचा मागोवा घेत होती. प्रत्येक वर्षातून 3 वेळा किंवा 6 महिन्याला असा ती अहवाल घेत होती. परंतु आता SNA प्रणाली ही प्रत्येक वेळेची अपडेट केंद्र सरकारला व्हावी म्हणून SNA प्रणाली ही लागू करण्यात आलेली आहे. आणि केंद्र सरकारनेच ही SNA प्रणाली लागू केलेली आहे. योजनाच केंद्राची आहे, त्यामुळे केंद्र सरकारने FSMS ही योजना न लागू करता, म्हणजे अगोदर PMMS ही योजना होती ती काढून आता SNA प्रणाली लागू करण्यात आली आहे. बघा, SNA प्रणाली आता का लागू करण्यात आली हे जाणून घ्या. बघा, SNA प्रणालीची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. ज्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे निधी व्यवस्थापन, म्हणजे केंद्र सरकारकडून राज्यासाठी, राज्याच्या विकासासाठी, महिला व बालविकास आणि विकासासाठी जो निधी येतोय
तो पुढे जिल्हा आणि अंगणवाडी स्तरावर वर्ग होतोय की नाही हे पाहण्यासाठी म्हणजे निधीचं व्यवस्थापन, पैशाचं व्यवस्थापन करण्यासाठी SNA प्रणाली लागू करण्यात आली. दुसरा याच्यातील महत्त्वाचा मुद्दा पहा, पारदर्शकता आणि वेग. हे डिजिटल ट्रॅकिंग आहे. SNA प्रणाली हे डिजिटल ट्रॅकिंग आहे. त्यामुळे हे निश्चित करणार की निधीच्या वापरातील विलंब आणि भ्रष्टाचार कमी करण्यासाठी याचा प्रामुख्याने वापर केला जाणार आहे. तसेच बघा, 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुले, गरोदर आणि स्तनदा माता यांच्यासाठी केंद्राकडून जो काही निधी येतो तो योग्य ठिकाणी वापरला जातोय की नाही हे पाहण्यासाठी देखील ही SNA प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. आता SNA प्रणाली फक्त अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनासाठी नाही करण्यात आली. मानधनासाठी तर करण्यात आलेली आहेच केंद्र सरकारकडून, परंतु अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या ज्या काही म्हणजे गरोदर माता आणि 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांच्या विकासासाठी जो काही निधी येतो त्या निधीसाठी सुद्धा SNA प्रणाली लागू करण्यात आल्या. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रत्येक प्रकल्पाच्या ठिकाणी SNAचं अकाउंट हे ओपन करण्यात आलेलं आहे आणि केंद्राकडून येणारा निधी हा डायरेक्ट राज्याकडून थेट त्या SNA प्रणालीमध्ये जमा होणार आहे, जेणेकरून SNA प्रणालीमध्ये जो मानधन येतोय, जो अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मानधन येतोय, योजनेसाठी जो निधी येतोय तो निधी योग्य ठिकाणी वापरला जातोय की नाही हे पाहण्यासाठी केंद्र सरकारने SNA प्रणाली ही लागू केली आहे. आता SNA स्पर्शच का सरकारने निवडली हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर बघा, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. सरकारने इतर का नाही निवडले, SNA स्पर्शच का? तर बघा, सार्वजनिक खर्च आणि व्यवस्थापन अधिक कार्यक्षम आणण्यासाठी SNA स्पर्श एक अत्यंत मजबूत आणि उत्तम उदाहरण आहे. बाहेरील शिल्लक हस्तांतरण म्हणजे इतर योजनातील जे शिल्लक राहिलेले हस्तांतरित आहे ती भारत आणि राज्याचा निधी हा एकत्रित येणार. दोन्ही ठिकाणी SNAचा मोठ्या प्रमाणात रिलीज म्हणजे रोखणे केंद्र आणि राज्य हे देखील तिथं होणार आहे. म्हणजे बघा, राज्याचा इतर विभागातील जर निधी शिल्लक राहिला तर तो निधी तिथे शिल्लक न ठेवता तो निधी एकत्रित केला जाणार आणि तो निधी एक योग्य ठिकाणी वापरण्यात येणार. म्हणजे आता केंद्राकडून जर समजा 100 कोटी निधी आला, एक उदाहरण म्हणून सांगते, महिला व बालविकास विभागासाठी निधी जर आला 100 कोटी, त्याच्यातील महिला व बालविकास विभागाने जर 97 कोटी किंवा 96 कोटी वापरले तर उरलेले 4-5 कोटी निधी हा इतर ठिकाणी केंद्र सरकार वापरू शकते. त्यामुळे SNA प्रणाली ही लागू करण्यात आलेली आहे आणि SNA स्पर्श ही अत्यंत स्पष्टपणे पारदर्शक आणि कार्यक्षम ही प्रणाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या प्रणालीचा अवलंब केलेला आहे. याच्या अगोदर केंद्र सरकारचं मानधन आणि राज्य सरकारचं मानधन देखील PFMS म्हणून येत होतं. अंगणवाडी सेविका मदतनीसांना त्याच्याद्वारेच मानधन येत होतं, परंतु आता SNA प्रणालीतून मानधन हे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. डिसेंबर 2025, जानेवारी 2026 आणि फेब्रुवारी 2026 या 3 महिन्यांचे अंगणवाडी सेविकांचे मानधन केंद्र सरकारचे अडकलेले आहे आणि जानेवारी 2026 आणि फेब्रुवारी 2026 या 2 महिन्यांचे अंगणवाडी मदतनीसांचे मानधने केंद्र सरकारचे अडकलेले आहे. त्यामुळे SNA प्रणालीची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे अशी वरिष्ठांकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये केंद्राचं मानधन येण्याची दाट शक्यता आहे अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कळवण्यात आलेली आहे. ताईंनो, मानधन हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ही गोष्ट खरी आहे, परंतु त्या मानधनामध्ये कार्यक्षमता आणि पारदर्शकता आणि एकाकीकरण असणे हे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारने SNA स्पर्श ही प्रणाली आणलेली आहे. याच्यामध्ये बघा, निधी हा जो हस्तांतरित होतोय तो अचूकपणे व्हावे, गतिमान व्हावे आणि थेट बँक हस्तांतरणामुळे गैरप्रकारांना आळा आणणे यासाठी केंद्र सरकारने हे महत्त्वपूर्ण SNA प्रणाली आणलेलं आहे. अत्यंत महत्त्वाची ही प्रणाली आहे. जरी त्याच्यामुळे आपलं 3 महिन्याचं मानधन अडकलेलं असलं तरी मानधन हे आपलं जमा होणारच, परंतु इतर ठिकाणी जो पैशाचा अपव्यय होतोय तो टाळता येणार आहे अशी माहिती आपल्याला केंद्र सरकारकडून आलेली आहे. अत्यंत महत्त्वाची ही माहिती आणि हा अपडेट आहे. जास्तीत जास्त सेविकाताईंना शेअर करा, जेणेकरून त्यांना SNA प्रणाली म्हणजे SNA स्पर्श प्रणाली का केंद्र सरकारने लागू केली याची योग्य आणि खात्रीशीर माहिती भेटेल. तसेच पहा, आता लवकरात लवकर भरपूर सेविकाताईंची मदतनीस ताईंनी मला कमेंट केली की आमच्या ठिकाणी डॉक्युमेंट जमा केले आहे. डॉक्युमेंट काय जमा करायचे आहेत
कॅन्सलचं चेकबुक काढायचं आहे आणि चेकबुकमधलं एक चेक फाडून त्याच्यावर कॅन्सल्ड असं लिहून तो चेक एक आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे आपल्या ऑफिसला जमा करायचं होतं. मला आशा आहे की सर्व सेविका मदतनीस ताईंनी ते जमा केलं असेल. लवकरात लवकर ज्या अजून ताईंनी जमा केलं नाही त्यांनी देखील जमा करून घ्या, कारण की जोपर्यंत आपण हा फॉर्म भरून ही माहिती जोपर्यंत आपल्या ऑफिसला देणार नाही तोपर्यंत ऑफिस ही माहिती आपली SNA मध्ये भरणार नाही. 100% देशभरातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीसांचं जोपर्यंत SNA स्पर्शमध्ये रजिस्ट्रेशन होत नाही तोपर्यंत मानधन जमा होणार नाही अशी माहिती आपल्या समोर आलेली. बहुतेक 80% अंगणवाडी सेविका मदतनीसांची माहिती ही भरण्यात आलेली आहे. 20% सेविका मदतनीस या राहिलेल्या आहेत. त्या ताईंना देखील माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे, तुम्ही देखील तुमचे डॉक्युमेंट लवकरात लवकर तुमच्या सुपरवायझर मॅडमकडे जमा करून घ्या, जेणेकरून सर्व सेविका ताईंना मदतनीस ताईंना त्यांचं मानधन योग्य वेळी भेटण्यास मदत होईल. ज्यावेळेस सर्वांचं 100% SNA मध्ये रजिस्ट्रेशन होणार आहे त्यावेळेस मानधन हे केंद्राकडून पाठवण्यात येईल अशी माहिती आपल्या समोर आली. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि माहिती आहे ताईंनो. जास्तीत जास्त सेविका ताईंना मदतनीस ताईंना शेअर करा आणि असेच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. ताईंनो, अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. धन्यवाद.